नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉइंटच्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आज सकाळी जे आहे मृदा व जलसंधारण विभागाअंतर्गत जे मित्रांनो 670 जागांकरताचे मित्रांनो जे की जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे, ज्या संदर्भातची आपण सकाळच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण काही माहिती मिळवलेली होती। तर बऱ्याच विद्यार्थ्यांनी जे आहे जे की अभ्यासक्रम, निवड पद्धत, निगेटिव्ह मार्किंग अशा अनेक प्रश्नांसंदर्भात कमेंट्स केलेली होती। तर आपण आताच्या व्हिडिओमध्ये आपण त्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण जाणून घेणार आहोत व तसेच परीक्षा कोण घेणार आहे, IBPS द्वारे आहे का TCS द्वारे आहे, हे देखील आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत। तर व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा। तसं मित्रांनो, आपल्याला माहिती आहे जे की आतापर्यंत आपले सर्व काही सरळ सेवा भरत्या जे की ऑनलाईनच परीक्षेमार्फत होत आहेत। TCS आणि IBPS या दोनच कंपन्या जे की एक्झाम्स कंडक्ट करत आहेत, त्यामुळे या दोन्हीपैकीच एक कंपनी जे की तुमची परीक्षा घेणारी आहे। तर पाहूया सुरुवातीला आपण जे की परीक्षेचं स्वरूप काय आहे, तर परीक्षेचा काय स्वरूप आहे यामध्ये पाहू शकता जे की टेक्निकल आणि नॉन टेक्निकल असे याचे दोन भाग आहेत, ज्यामध्ये नॉन टेक्निकलला मराठी विषय आहे, इंग्रजी आहे, सामान्य ज्ञान आहे, बुद्धिमापन चाचणी आहे आणि तांत्रिकेमध्ये टेक्निकल असेल जे की तुमचं सिव्हिल रिगार्डिंग असेल, म्हणजे की तुमचं सिव्हिलचा डिप्लोमा झाला असेल तरी चालेल, डिग्री झाली असेल तरी ते चालणार आहे। तर सिव्हिल रिगार्डिंग तुमचं शिक्षण असणं अतिशय महत्त्वाचं आहे। तर यामध्ये जर आपण पाहिलं प्रश्नसंख्या आणि गुण, तर त्यामध्ये मराठी व्याकरणाचे 10 प्रश्न आहेत, इंग्रजीचे 10 प्रश्न आहेत, सामान्यांचे 10 प्रश्न आणि बुद्धिमापनचे 10 प्रश्न आहेत आणि जे की यांच्यासाठी गुण जे आहेत जे की 20 गुण आहेत, म्हणजे की एका प्रश्नाला 2 गुण असणारे आहेत, एका प्रश्नाला 2 गुण या प्रकारे। तर सर्व काही 10 प्रश्नाचे 20 गुण होतील। जे की नॉन टेक्निकलचे जर पाहिलं ज्यामध्ये तर वेगळे गुण एकूण 80 होणारे असतील। तर हे सर्व काही नॉन टेक्निकलचे 80 आणि 120 गुण म्हणजे की 60 प्रश्न तांत्रिकीचे असणारे आहेत। तांत्रिकी म्हणजे की टेक्निकल। तर सिव्हिल रिगार्डिंग तुमचे 60 प्रश्न असणारे आहेत आणि जे नॉन टेक्निकलचे आहेत ते जे की 40 प्रश्न असणार, असे दोन्ही मिळून जे आहे तब्बल 100 प्रश्न होणारे असतील आणि 100 प्रश्नासाठी जे की 200 गुण असणारे आहेत। तर या प्रकारची परीक्षा असणारी आहे। आणि जर भाषेचा स्वरूप पाहिला तर भाषा जी आहे तुम्हाला मराठी भाषेमध्ये सोडवता येणार असेल, इंग्रजीमध्ये सोडवावं लागणार असेल, पण सामान्य ज्ञान हे तुम्हाला इंग्रजी आणि मराठी दोन्हीपैकी तुमच्या ॲज पर चॉईसनुसार तुम्हाला त्या ठिकाणी जे की सोडवता येणार असेल। त्यानंतर बुद्धिमापन चाचणी हे देखील सेम त्याच प्रकारचं आहे की तुमच्या इच्छेनुसार तुम्ही त्या ठिकाणी भाषा चेंज देखील करू शकता, तुमच्या इच्छेनुसार तुम्ही ते कोणत्याही भाषेमध्ये सॉल्व करू शकता। आणि जर टेक्निकल पाहिलं तर टेक्निकल फक्त तुम्हाला इंग्रजीमध्येच त्या ठिकाणी मिळणार आहे, असं त्यांनी स्पष्टपणे या जाहिरातीमध्ये सांगितलेलं आहे। आणि एकूण जो कालावधी आहे तो 120 मिनिटाचा आहे, म्हणजे की 2 तास तुम्हाला या ठिकाणी सोडवण्याकरता मिळणारे आहेत। व तसेच ही परीक्षा जी आहे कम्प्युटर बेस्ड असणारी आहे, CBT, त्यामुळे सर्व काही याचं जे परीक्षा स्वरूप आहे, जे काही परीक्षा होणार असेल तुमची ऑनलाईनद्वारे होणारी असेल। त्यानंतर सर्वात दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की सर परीक्षा जी आहे ती कोण घेणार आहे, TCS का IBPS? तर मित्रांनो, ही परीक्षा जी आहे TCS द्वारे घेतली जाणारी आहे। तर TCS द्वारे ही परीक्षा जी आहे जी की पूर्ण केली जाणारी आहे। तर शुल्क पाहू शकता या ठिकाणी जे की ओपन कॅटेगरीसाठी 1000 रुपये आहे, तर मागासवर्गीय यांच्यासाठी जे की रिझर्व्ड कॅटेगरीचे असतील त्यासाठी 900 रुपये फी या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे। त्यानंतर आपण पाहूया आता सविस्तर काही अभ्यासक्रम। या ठिकाणी त्यांनी अभ्यासक्रम काय मेन्शन केलेला आहे, तर टेक्निकलचा देखील आहे आणि नॉन टेक्निकलचा देखील आहे। सुरुवातीने त्यांनी सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा लेवल ह्याचा जो अभ्यासक्रम त्यांनी मेन्शन केलेला आहे, ज्यामध्ये घटक पाहू शकता या ठिकाणी कोणकोणते घटक आहेत। तर तुम्हाला जर सिव्हिल इंजिनिअरिंगच्या रिगार्डिंग जर तुम्हाला ई-बुक हवी असेल तर मित्रांनो ती आपल्याकडे उपलब्ध आहे आणि परिपूर्ण TCS पॅटर्न आधारित आहेत। त्यामध्ये तुम्हाला 1000हून जास्त MCQ सोडवण्याकरता आणि आतापर्यंत मित्रांनो PWD एक्झाममध्ये त्यामधले 3 ते 4 प्रश्न देखील विचारण्यात आले आहेत की पुरेपूर्ण ॲनालिसिस प्रश्न आहेत मित्रांनो त्यामध्ये। जर तुम्हाला ते मिळवायचं असेल तर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करून मिळवू शकता मित्रांनो। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांची लिंक उपलब्ध आहे, त्या ठिकाणी आपली जे CEची JEची जी ई-बुक आहे ती तुम्ही मित्रांनो नक्की मिळवा। तर यामध्ये घटक पाहू शकता त्या ठिकाणी तुम्ही इंजिनिअर मेकॅनिक्स अँड स्ट्रेंथ ऑफ मटेरियल हे घटक आहे। त्यानंतर थेअरी ऑफ स्ट्रक्चर, स्टील स्ट्रक्चर, डिझाईन ऑफ रिफॉर्म्ड कॉन्ट्रॅक्ट स्ट्रक्चर जे की लिमिट स्टेट मेथडचं, त्यानंतर आहे कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी, त्यानंतर जिओ टेक्निकल इंजिनिअरिंग, त्यानंतर आहे कन्स्ट्रक्शन मटेरियल, सर्वेइंग, बिल्डिंग प्लॅनिंग अँड कन्स्ट्रक्शन, फ्लूइड मेकॅनिक्स, वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग, हायवे इंजिनिअरिंग, ब्रिज इंजिनिअरिंग, एस्टिमेटिंग, कॉस्टिंग अँड व्हॅल्युएशन्स, त्यानंतर एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग, सोल अँड वॉटर कन्झर्वेशन स्ट्रक्चर अँड टेक्निक्स,
पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंग आणि जे आहे जे की पुढचं टॉपिक जे की घटक कन्स्ट्रक्शन प्लॅनिंग अँड मॅनेजमेंट. तर हे सर्व काही टॉपिक आपल्या ई बुकमध्ये देखील उपलब्ध आहेत. त्यामुळे तुम्हाला जर त्याचा परिपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण करायचा असेल तर आपली ई बुक जी आहे मित्रांनो ती नक्की मिळवा. तर यावर आधारित तुम्हाला जे आहे जे की 60 प्रश्न असणारे आहेत आणि यासाठी 120 गुण जे की असणारे आहेत. म्हणजे की प्रत्येक प्रश्न 2 गुणासाठी असणारा असेल. तर हा झाला टेक्निकलचा सिलेबस. त्यानंतर इंग्लिशमध्ये पाहू शकता जे की नॉन टेक्निकलचे 4 सब्जेक्ट आहेत त्याचा आपण पाहू. ज्यामध्ये इंग्लिश जे आहे ज्यामध्ये तुम्हाला सिमिलर वर्ड असणार आहे, अपोजिट वर्ड, कॉमन व्हॅकॅब्युलरी, सेंटेन्स स्ट्रक्चर, ग्रामर, यूज ऑफ इडम्स अँड फ्रेजेस अँड देअर मीनिंग अँड कंप्रेसिव्ह ऑफ पॅसेज. म्हणजे की पॅसेजवर आधारित देखील तुम्हाला प्रश्न असणार आहे. म्हणजे की 10 प्रश्न प्रत्येकी 2 गुणासाठी असणारे आहेत. एका प्रश्नाला 2 गुण. त्यानंतर मराठी ग्रामर, मराठीमध्ये मीनिंग अँड युजेस ऑफ मराठी सिनोनिम, अँटोनियम्स ॲज वेल ॲज कॉमन व्हॅकॅब्युलरी, सिंटॅक्स, ग्रामर, प्रोव्हर्ब्स अँड फ्रेजेस अँड आन्सर टू क्वेश्चन्स ऑन द पॅसेज. म्हणजे की तुम्हाला यामध्ये समानार्थी, विरुद्धार्थी शब्द असणारे आहेत किंवा शब्दसमूहाबद्दल अनेक शब्द निवडा किंवा एक शब्द निवडा अशा प्रकारचे थोडक्यात शब्द असणारे आहेत आणि पॅसेज देखील तुम्हाला विचारला जाणारा आहे. तर पॅसेज देखील थोडक्यात आहे असं म्हटलेलं आहे. त्यानंतर आहे सामान्य ज्ञान. सामान्यांमध्ये करंट अफेअर्स ॲज वेल ॲज वर्ल्ड, इंडियन हिस्ट्री, स्पेशली जे की महाराष्ट्र जिओग्राफी. म्हणजे की यांनी चालू घडामोडी तर विचारलं आहे भारतासंदर्भात, त्यासोबतच जे की जगाचाही थोडक्यात त्या ठिकाणी तुम्हाला विचारलं जाणार आहे असं म्हटलेलं आहे. तर खूप कमी प्रश्न आहेत पण अभ्यासक्रमचं व्हेरियंट जे की खूप मोठा या ठिकाणी ठेवलेला आहे त्यांनी. जगाचा करंट अफेअर्स, भारताचं करंट अफेअर्स, त्यासोबत हिस्ट्री जे की स्पेशली महाराष्ट्राला फोकस करून असणार आहे, हिस्ट्री आणि जिओग्राफी हे दोन्ही जे आहे स्पेशली महाराष्ट्र फोकस असणार आहे. त्यानंतर म्हटलं आहे महाराष्ट्र इंडियन इकॉनॉमी, जे इंडियन गव्हर्नमेंट अँड एन्व्हायरमेंट. तर हे सर्व काही जे आहे जे की आपण रेग्युलरली आपल्या लेक्चरमार्फत कव्हर करत असतो, ज्यामध्ये इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, अर्थशास्त्र हे सर्व काही टॉपिक्स आहेत. तर हे सर्व टॉपिक्स त्यामध्ये तुम्हाला विचारले जाणारे असतील. त्यानंतर आहे बुद्धिमापक चाचणी. यामध्ये हाऊ क्विकली अँड ॲक्युरेटली द कॅन्डिडेट कॅन थिंक्स. म्हणजे की तुम्ही किती कमी वेळामध्ये अचूक उत्तरे काढू शकता त्यासाठीचे, म्हणजे की लाईक वजाबाकी, बेरीज, त्यानंतर अपूर्णांक यावरचे तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्तामध्ये जे की प्रश्न विचारले जाणारे असतील. तर असा काय त्यांनी थोडक्यामध्ये जो की अभ्यासक्रम या PDF त्यांनी मेन्शन केलेला आहे, जो की TCS हा स्पेशली अभ्यासक्रम आहे असं आपण ग्राह्य धरू शकतो. आणि मित्रांनो हा जो अभ्यासक्रम आहे जर तुम्हाला मिळवायचा असेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपवर देखील याची PDF उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तर तुम्ही त्या ठिकाणी जाऊन स्पेशली ते PDF जे की मित्रांनो घेऊ शकता आणि त्याचा परत वेळेस मित्रांनो तुम्ही अभ्यास जो आहे तो करू शकता. तर मित्रांनो असा होता व्हिडिओ. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. आणि मित्रांनो याची जी SWCD जे म्हणजे की जलसंधारण विभागाचे आपले लेक्चर्स उद्यापासून सुरू होत आहेत आपल्या चॅनलवर, त्यामुळे आपल्या चॅनलला फटाफट सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला कोणतेही अपडेट जे की येणारे तुम्ही मिस नाही होणार मित्रांनो. त्यामुळे अतिशय महत्त्वाचं आहे. तर टेलिग्राम ग्रुपला नसाल तर टेलिग्राम ग्रुप देखील जॉईन करून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची देखील ऑफिशियली लिंक जे मित्रांनो उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तर मित्रांनो भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये नवीन अपडेट सोबत, नवीन काही माहिती सोबत. तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.